तर अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी 10 वेळा फिरवतं, असं मन आहे. ह्या मनावर चालून चालत नाही. आता इथं बसले पण काय गॅरंटी मन इथंच आहे. काही काही माणसं मला निघालो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणले गेलं तर बसलो नाही, काही म्हणले बसलो मधनं चालू पटलं नाही, काही म्हणले शेवट करत बसलो कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही, तुमचा दोष नाही. ज्ञानोबा राय सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला कीर्तनात बसायचा अधिकार देत नाही, त्याला पुण्याची रात फार मोठी लागते. भाषा माझी नाही, नामाची विनमुख तू नर पापिया, हरवीन धावयान पावे कोणी. लय अवघड आहे माणसांचं दादा. कीर्तन झाल्यावर एक माणूस हसत होता, म्हणलं झालं आता काय हसतोय, ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. शाने नाही दादा. आता एवढे जमले ना, त्यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. हा काही साधा कार्यक्रम नाही दादा. पण दादा यांना कोणी सांगावं, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात असते. आनंदी व्हायचं असेल सगळ्यात पहिल्यांदा नम्र झाला. बुधा तेने कोंडिली अनंत, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. एकदा हा अहंकार गेला ना, मग काय हवेची त्रैलोक्य आनंदाची आता. तुझ्या शेवटी मनमस्तक व्हावं, मन तुझ्या ठिकाणी रमावं. मग काय देवा, सगळ्या सुखाचा अधिकार घ्यावा आणि आम्हाला कळावं आमचं कोणीच नाही अनाथाचा नाथ. आता जगद्गुरु तुकोबारायासारखं व्यक्तिमत्व बनतं. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. आम्ही तर किस खेत की मोली आहे, असंही आमचं कोणीच नाहीये देवा. आम्हाला कळावं आम्ही अखंडितपणे भ्रमात असलेली माणसं तुझ्याकडे आल्याशिवाय या ज्ञान भक्ती सहज बघतो एक बदला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आल्यावर कळलं तू कोण आहेस, तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे, मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीये माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी तुझ्यामुळे आहे. तुका म्हणे मज बोलविता देव आपली आपले नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. हे सगळं त्याचं आहे. पण काय केलं देवाने कमी. अगं माय मावल्या पुरुषांना तरी परमार्थ करावा लागतो. नाव घेताना सगळ्यात पहिल्यांदा नाव आईच आहे, माय जगन्नाथ. बर धन्य माता, बर यग यग विठाबाई माझे पंढरीचे आई. पण नाव कुणाचं अगोदर येत आहे, आईच येत आहे. म्हणजे आईला कौतुकच आहे, कारण ताकद आहे. यांना परमार्थ करावा लागतो. तुम्ही संसार जरी नेटका केला तरी जगाचा बाप तुमच्या संसाराची राखणदारी करतो. एवढी ताकद तुमच्या संसारात. काहीच करावं लागत नाही. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं का नाही. 2 बायका तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही काय कोणाशी नाही बाबा, लय अवघड आहे तुमचं. 2 बायका तुकोबाला. पहिली पत्नी रखमाबाई, त्यांना बाळ होत नाही म्हणून आई बापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. खरं तर रखमाबाईंचाच हट्ट होता की दुसरी पत्नी करा, कारण ते आजारी होतं. ते म्हटलं मी काही फार काल राहणार नाहीये, दुसरी पत्नी असली म्हणजे कुलदीपकही होईल. विनंती आहे दुसरी पत्नी करा. बायकोच्या आई बापाच्या हट्टा खातर दुसरी बायको केली. पण देवाचं गणित पण असलं खतरनाक बालवकर. देव बी अशी मस्करी करतो. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देव बी लय मजा घेतो. 2 बायका तुकोबा, रखमाबाई जिजाबाई, दोन्ही श्रीमंत आहेत. जिजाबाई पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायांची बायको आहे. 3600 एकर ऊस होता तुकोबांच्या सासऱ्याचा. किती? 3600. बर का 2 BHK 3600 एकर ऊस जिच्या बापाचा. ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. बर का 1.25 एकर ऊस आहे आपल्या नवऱ्याचा. पण काय नाचतो दादा. त्याला म्हणावं त्यो बी पेटल भजन करीत जा. देवाच दारात नाही अवघड आहे. किती हो 1425 माणसं एका वेळीच हाताखाली कामाला. इतक्या श्रीमंत बापाची पोरगी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. कसा देव येणार नाही हिच्यासाठी.
एवढा नम्रता असल्यावर, एवढी अगदीता असल्यावर, एवढं सुंदर व्यक्तिमत्व असल्यावर काय स्वभाव म्हणायचा बाईचा. हा, सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाट्यात जेवणारी पोरगी पण गुळासोबत भाकरी खायची. साधं नाही दादा. शिका काहीतरी. तुमचं बरं आहे ना. तुमची सून 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाईचा बार भेटलंय मी हाय म्हणून सांभाळलंय की दाखवून म्हणती. कसं कल्याण होईल तुमच्या घराचं. त्याला गुणही तसे लागतात. मला भाकरी दिल्याशिवाय कधीच आवडी भाकरी खात नव्हती. 4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी आधी भाकरी नवऱ्यालाच आणि मग स्वतः खायची. बर का. तुमचं बरोबर आहे ना. तोंडावून बरोबर. लय अवघड आहे. तुमची बायको तुमच्याच खिशातली हळूहळू दिवाळीला घेऊन जाते. त्याचीच साडी घेते तीच तुम्हाला घेते. बघा माझ्या भावाने घेतली. असले गुण आहेत आपल्या घरातले महाराज. असं आपल्या संसाराचं कल्याण व्हायचं. पण तुम्ही लय खुश होऊ नका. तुम्ही गुणाचे नाही. बायका बिचारा कशा का असं आपण संसारासाठी करतात. तुम्हाला लेख म्हणून सांगते, बायकोला पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला 4 माणसात सन्मानानं वागवतो ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करणार. हा विश्वास मी तुम्हाला देऊ शकतो. बाईचं तुम्हाला सगळं सोबत. कीर्तन जाऊ द्या, हे लाभन कुठल्या तरी क्षेत्रात आम्हालाही मरू देत जरे जरा. पण काही अवघडच आहे रे बाईचं. हा, 4 माणसात मोठ्यानं हसलं तरी प्रॉब्लेम. तरी म्हणतात बाईच्या जातीने एवढ्या मोठ्यानं हसावं का. गिट्टपरीवर खॅक्या खॅक्या काय म्हणतो का. अवघडच आहे. पण तुम्ही काही म्हणा आणि किती म्हणा काही किंमत नाही. तोपर्यंत आपण कामाचे, तोपर्यंत आपण कामाचे. ज्या दिवशी आपण कामाचे नाही त्या दिवशी आपण काही कामाचे नाही. किंमतच नाही. शांत कीर्तन केलं तरी म्हणतात नेबळाट होतो. काही कळा नव्हती, उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काही नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे कसं करू, जगू का मरू, कसं तरी जगू द्यायचं. बाबा माणूस